पुतण्याची ही लढाई आणि सगळ्या देशाचं लक्ष खरं तर बारामतीकडे लागलंय असं मी म्हणालोय तर आश्चर्य वाटायला नको। युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि अगदी थोड्या वेळामध्ये ते मतदानासाठी त्यांचं कनेरी हे जे घर आहे त्या घरातून निघणार आहेत। 7:15च्या दरम्यान युगेंद्र पवार हे ज्या ठिकाणी अजित पवार मतदान करणार आहेत काटेवाडीमध्ये त्याच ठिकाणी युगेंद्र पवार असतील आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब आहे ते मतदानासाठी निघणार आहे। तुम्ही म्हणालात तसं सगळ्या देशाचं खरं तर लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे, कारण अजित पवार मागच्या काही वर्षांपासून बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, पण त्यांच्या विरोधात यावेळी पहिल्यांदाच शरद पवार यांच्या जे नातू आहेत आणि अजित पवार यांचे पुतणे आहेत ते मैदानात उतरले आहेत। त्यामुळे या काका पुतण्याच्या लढाईमध्ये नेमकं कोण जिंकतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। इथून मागे जर बघायला गेलं असेल तर अजित पवार यांच्या विरोधात जो उमेदवार होता त्या उमेदवाराचं डिपॉझिट कायमस्वरूपी जप्त झाल्याचं बघायला मिळालं होतं। साधारणतः 1,67,68,000च्या आसपासचं लीड अजित पवार यांना कायमस्वरूपी बारामती विधानसभा मतदारसंघात मिळत होतं। आता तेच लीड अजित पवार यांना राहतं। संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।